श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्याचे पदरी दफ्तरदार, राजे राय बहादूर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागिरी, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. पूर्वी पूर्व कर्म अगाध, तयाचे लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्नपाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यांस. निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता न लय पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैसेची ब्राह्मण संत परणे. बहुसाल दिली दाने, आरोग्य व्हावे म्हणून या. विठले संसार सौख्यासी, त्रासले यात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार. प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर, तेथे जाऊनी अहोरात्र. दत्त सेवा करवावी, सेवा केली बहुवस. ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटीसी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नारी, कामधंदा करीती घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नान करुनी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया स्वामी चरणी, जाती अतिस्त्वरेने. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामी समर्थ चरणारविंदार्पणमस्तु, क्षीरवस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी समर्थ सारामृत अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु, क्षीरवस्तु शुभं भवतु.